आपण सगळेच आपल्या आयुष्याची कमाई, आपली मालमत्ता, आपल्यानंतर आपल्या माणसांना मिळावी यासाठी विल किंवा मृत्यूपत्र तयार करतो, नाही का? असं वाटतं की हे एक वचन आहे, आपली शेवटची इच्छा आहे, जी पूर्ण व्हायलाच हवी. पण विचार करा, जर हेच वचन एका समस्येचं कारण ठरलं तर, हेच मृत्यूपत्र एका कायदेशीर चक्रव्यूहात अडकलं तर? चला, आज या चक्रव्यूहाचा शोध घेऊया. म्हणजे कल्पना करा, आपण इतक्या काळजीने कागद तयार करतो, आपली सगळी इच्छा त्यात लिहितो, आणि तेच अंतिम मानलं जात नाही. ही कल्पनाच किती अस्वस्थ करणारी आहे, नाही का? आणि नेमकी हीच शंका आहे जी आज आपण तपासून पाहणार आहोत. आणि हो, ही काही हवेतली चर्चा नाहीये. आपण डॉक्टर अनिल दार्शेतकर यांनी विचारलेल्या काही खरंच महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांवर लक्ष देणार आहोत. त्यांच्या प्रश्नांमधूनच आपल्याला या सगळ्या सिस्टममध्ये नक्की काय चालतं आणि ती इतकी गुंतागुंतीची का आहे, हे समजून घ्यायला मदत होईल. तर आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण 5 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. पहिलं, मृत्यूपत्राचं खरं स्वातंत्र्य म्हणजे काय? मग, नोंदणीमधला विरोधाभास. तिसरं, ही प्रोबेटची समस्या नेमकी काय आहे? चौथं, मृतांना खरंच न्याय मिळतो का? आणि शेवटी, तो अंतिम प्रश्न, जो या सगळ्यानंतर आपल्या मनात येईल. ठीक आहे, चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यालाच हात घालूया. कायदा म्हणतो की आपल्याला मृत्यूपत्र बनवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण खरंच हे स्वातंत्र्य आहे तरी काय? तर बघा, कायदा काय म्हणतो की मृत्यूपत्र बनवण्यासाठी असा काही ठरलेला फॉर्म नाहीये. कोणीही ते अगदी आपल्या सोयीनुसार आपल्या भाषेत बनवू शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतः कमावलेली मालमत्ता कोणाला द्यायची याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. अगदी जे नैसर्गिक वारस आहेत त्यांना डावलू नये. ऐकायला तर हे सगळे एकदम भारी वाटतंय, बरोबर? पण खरी मेक इथेच आहे. आता आपण येतोय दुसऱ्या भागाकडे, आणि खरं सांगायचं तर हा भाग सगळ्यात जास्त गोंधळात टाकणार आहे. तो म्हणजे मृत्यूपत्राचं रजिस्ट्रेशन. आपल्याला काय वाटतं की एकदा सरकारी कार्यालयात जाऊन नोंदणी केली की झालं, काम पक्क. पण खरं चित्र थोडं वेगळं आहे. आणि इथेच डॉक्टर दार्शेतकर एक अगदी अचूक प्रश्न विचारतात की जर आपण एवढा खटाटोप करून सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण करून विल रजिस्टर करतोय, तर मग नंतर त्याला कोर्टात चॅलेंज करण्याची सोयच का ठेवलीये? मुद्दा अगदी बरोबर आहे. हे बघा, हाच तो फरक आहे आपला समज आणि वास्तव्यातला. आपल्याला वाटतं की रजिस्ट्रेशन म्हणजे सगळं फायनल झालं, आता याला कोणी हात लावू शकत नाही. पण खरं काय आहे तर रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाहीये, आणि जरी केलं तरी त्याला कोर्टात आव्हान देता येतच. म्हणजे रजिस्ट्रेशनमुळे ते विल 100% खरं आहे याची गॅरंटी मिळत नाही. ती फक्त एक स्टेप आहे, फायनल निकाल नाही. मग प्रश्न हाच उरतो की जर एवढा वेळ, एवढा पैसा खर्च करून केलेली नोंदणी आपल्याला भविष्यातल्या कोर्ट कचेऱ्यांपासून वाचवूच शकत नसेल, तर मग त्या नोंदणीचा उपयोग तरी काय, नाही का? हा प्रश्न थेट या सिस्टीमच्या हेतूवरच बोट ठेवतो. चला, आता या नोंदणीच्या गोंधळातून पुढे जाऊया, कारण पुढचा अडथळा यापेक्षाही मोठा आहे, आणि तो म्हणजे प्रोबेट. हा एक अनिवार्य अडथळा आहे असं म्हटलं तरी चालेल. आता प्रोबेट म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर, कोर्टानं ते मृत्यूपत्र तपासून हे खरं आणि कायदेशीर आहे असं शिक्कामोर्तब करणं. एकदा कोर्टाने प्रोबेट दिलं की समजा विल अंमलात आणायला ग्रीन सिग्नल मिळाला, त्यानंतरच पुढची कारवाई करता येते. पण खरी अडचण इथून सुरू होते. मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या काही मोठ्या शहरांमध्ये प्रोबेट कंपल्सरी आहे, पण गंमत म्हणजे ते नक्की कधी लागतं, कोणत्या प्रॉपर्टीसाठी लागतं, किती किमतीच्या प्रॉपर्टीसाठी लागतं, याचे काहीही स्पष्ट नियम नाहीत. सगळाच गोंधळ. आणि या गोंधळाचा परिणाम काय? तर फक्त उशीर, प्रचंड खर्च आणि मनस्ताप. आता हा सगळा प्रकार बघितल्यावर मनात एकच प्रश्न येतो की ज्या व्यक्तीने ते विल बनवलं त्याच्या इच्छेचं काय? तिला खरंच काही किंमत आहे की ही फक्त एक कायदेशीर प्रक्रिया बनून राहिली आहे, जिचा मूळ उद्देशच कुठेतरी हरवलाय? आणि याच मुद्द्यावर डॉक्टर दार्शेतकर यांचं एक वाक्य अगदी काळजाला भिडतं. ते म्हणतात की ही सिस्टीम जी हस्तक्षेप करते ना, तो मृताचा अपमान आहे. का? कारण ती व्यक्ती आता स्वतःची बाजू मांडायला, स्वतःचा बचाव करायला तिथे नाहीये, आणि तिच्या इच्छेमध्ये बाहेरून कोणी ढवळाढवळ करणं हा त्या व्यक्तीचा अनादर आहे. हा फक्त कायद्याचा नाही, तर भावनेचा आणि नीतिमत्तेचा प्रश्न आहे. आणि हा आलेख बघा, लेखकाला काय म्हणायचं आहे ते यातून अगदी स्पष्ट होतंय. या सगळ्या प्रक्रियेचा फोकस कशावर आहे? मृत्यूपत्र करणाऱ्याला न्याय देण्यावर? खूप कमी. पण या सिस्टमसाठी पैसा गोळा करण्यावर? खूप जास्त. कोर्ट फी, वकिलांची फी, या सगळ्यात हा मोठा व्यवहार होऊन बसतो. आणि या सिस्टीममधली अजून एक विचित्र गोष्ट बघा, साधारणपणे कुठल्याही कोर्ट केसमध्ये नवीन पुरावा सापडला तर निकाल बदलू शकतो. पण एकदा का प्रोबेट मिळालं
की त्यानंतर कितीही महत्वाचा नवीन पुरावा समोर आला तरी ते बदलण्याची किंवा रद्द करण्याची सोय नाही. हा कसला न्याय? हे तर न्यायाच्या मूळ तत्वांच्याच विरुद्ध आहे. तर मग ह्या सगळ्या चक्रव्यूहातून फिरल्यावर शेवटी आपल्या मनात एकच प्रश्न येतो. इतका त्रास, इतका खर्च, इतका वेळ, हे सगळं करून मृत्यूपत्र बनवण्यात आणि ते रजिस्टर करण्यात खरंच काही पॉइंट आहे का? म्हणजे बघा, सुरुवात होते स्वातंत्र्याच्या अपेक्षेनं, पण आपण अडकतो रजिस्ट्रेशनच्या गोंधळात आणि प्रोबेटच्या खर्चिक आणि न संपणाऱ्या प्रक्रियेत. मग करायचं तरी काय? आणि याच निराशेच्या गर्तेतून लेखक एका अशा निष्कर्षावर पोचतात जो खरंच धक्कादायक आहे. आणि तो निष्कर्ष हा आहे. डॉक्टर दार्शेटकर म्हणतात, मला वाटतं की मृत्यूपत्र न करता आणि नोंदणी न करता मरणेच जास्त योग्य आहे, कारण शेवटी वारसदार आणि ही कायदेशीर सिस्टीमच जिंकणार आहे. विचार करा, याचा अर्थ काय? की हा सगळा खटाटोपच निरर्थक आहे. जर शेवटी सगळं कायद्याच्या आणि वारसांच्याच मनाप्रमाणे होणार असेल तर मग आपण आधीच एवढी डोकदुखी का करून घ्यावी? या एका वाक्यात या सिस्टीमबद्दलची कमालीची निराशा भरलेली आहे. आणि म्हणूनच आपण या शेवटच्या प्रश्नावर येऊन थांबतो की ज्या सिस्टमला आपण आपली अंतिम इच्छा जपण्यासाठी बनवलं, तीच सिस्टम त्या इच्छेच्या आड येणारा सगळ्यात मोठा अडथळा तर बनत नाहीये ना? हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी विचार करायला लावणार आहे.